मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। ठाण्याच्या शहापूरमधील लघु पाटबंधारे विभागामधील स्लॅब कोसळला। पंचायत समितीची इमारत मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये कर्मचारी जीव मुठीत धरून काम करतायत। मुंबईमध्ये मेट्रो प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ। घाटकोपर मेट्रो स्टेशनवर हजारो प्रवाशांची गर्दी। कामाची वेळ बदला जेणेकरून गैरसोय होणार नाही, प्रवाशांची भावना। गोरेगावमध्ये फिल्म सिटीमधील अनुपमा मालिकेच्या सेटला आग। आगीमध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश। आगीमध्ये सेटमधील साहित्याचं नुकसान झाल्याची माहिती। विद्यार्थ्यांना मादक पेय, तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ विकणाऱ्या पान टपऱ्यांवर कारवाई। शाळा महाविद्यालयाच्या 100 मीटर परिसरामध्ये कारवाई। परिमंडळ 5 अंतर्गत कोपता कायद्याअंतर्गत पोलिसांनी 56 पान टपऱ्या जमीनदोस्त केल्या। भाईंदरमध्ये शिक्षकाकडून 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। भाईंदर पूर्वच्या खासगी क्लासमधल्या घटना। 2024 पासून करत होता अत्याचार। नराधम शिक्षकाला पोलिसांकडून अटक। पीडितेच्या तक्रारीवरून नवघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। मुंबईतील जुगार अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली। गेल्या 15 दिवसामध्ये 24हून अधिक जुगाराच्या अड्ड्यांवर छापे। ऑनलाईन गेम, मटका आणि झटपट ऑनलाईन लॉटरीच्या दुकानाबाहेर सुरू होते अड्डे। मुंबईचा पाणीसाठा 27%वर। मुंबईवरील पाणी कपातीचे संकट टळलं। 7 तलावांमध्ये 3,88,523 दशलक्ष लिटर पाणीसाठा। मुंबईवरील पाणी कपातीचे संकट टळलं। तलाव क्षेत्रामध्ये पुरेसा पाऊस झाल्यानं पाणीसाठ्यामध्ये वाढ। मुंबईमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधाराची शक्यता। हवामान विभागानं वर्तवला अंदाज। चर्चगेट विरार लोकलमधील 2 महिलांमधील हाणामारी प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून 2 गुन्हे दाखल। दोन्ही महिलांच्या आरोपानंतर दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा।